निघताना देवी आईला नमस्कार करून जागं, आता जोडीने नमस्कार करा, पुढच्या वेळी तुमच्याबरोबर बाळ असेल, असा आईने दिलेला आशीर्वाद. पुण्यात गेल्यानंतर ज्या दादांच्या घरात थांबलेलो ना, ते सगळ्या घरातल्या माणसांचं प्रेम आणि आशीर्वाद, एवढ्या आशीर्वादात ताकद होती त्यांच्या ना, एवढी प्रार्थनात त्यांच्या ताकद होती ना, की देवी आईला त्यांची प्रार्थना ऐकावीच लागली. परक्या माणसालाही आपलं करणारी अशी ती माणसं. खूप प्रेम भेटलं मला त्यांच्या घरात. खूप म्हणजे खूप छान वाटलं. मन खूप प्रसन्न होतं आणि असं मनाचं समाधान असतं ना, तर मला त्यांच्या घरात राहून भेटलं. निघताना आई म्हणाल्या, "देवीचा आशीर्वाद घे, पुढच्या वेळी बघ नक्की बाळ असेल तुझ्या हातात." आणि शंकर महाराजांच्या मठात पण आम्ही जाऊन आलो आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो आणि काही दिवसातच ही न्यूज मला भेटली, जी मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता मी तेव्हा व्हिडिओ काढला नाही, की जेव्हा मी प्रेग्नन्सी टेस्ट केलेली आणि पॉझिटिव्ह आलेली. कारण खरं सांगू का, एवढी वर्ष मी जेव्हा टेस्ट करायची ना, पिरियड मिस झाली की टेस्ट, पिरियड मिस झाली की टेस्ट करायची. आणि प्रत्येक वेळी निगेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह टेस्ट बघून, बघून बरीच वर्ष बघून, बघून ना शेवटी मला असं वाटलं नव्हतं, की माझ्या आयुष्यात पण हा कधीतरी क्षण येईल आणि जो मी तुमच्याबरोबर शेअर करेन. पण ह्यावेळी पण माझे पिरियड मिस झाले, तर म्हणून मी म्हटलं सहज टेस्ट केली आणि पॉझिटिव्ह आली. आता तुम्हाला सांगू का, खरंच त्यावेळी ज्या भावना ना, आता मला शब्दात नाही मांडता येत, कारण व्हिडिओ मी आता एडिट करते, व्हॉईस ओव्हर करते. पण मला तेव्हा ना खूप म्हणजे खूप रडायला येत होतं, मन भरून येत होतं आणि खरं काय खोटं ह्याच्यावरच माझा विश्वास बसत नव्हता. नाही सांगू शकत आता. त्याच्यानंतर होते ना नागपंचमी, त्याच्यासाठी आम्ही गावी आलेलो आणि तेव्हा मी अशी रेडी झालेले, तर तेव्हा मी हा व्हिडिओ काढला. म्हटलं नंतर कधीतरी तुमच्याबरोबर मी शेअर करेन त्याच्यासाठी. आणि कशी दिसते मला नक्की सांगा. मनात खूप आनंद होता, चेहऱ्यावर हसू होतं. घरातल्यांना तर माहिती आम्ही दिलेलीच, पण बाकी कोणाला अजून सांगायचं नव्हतं. कारण 3 महिने कंप्लीट व्हायला पाहिजे त्याच्यासाठी. आणि हा व्हिडिओ जेव्हा माझ्या वडिलांना माझ्या आईने न्यूज सांगितली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. आता प्लीज त्यांच्या अवताराकडे जाऊ नका, ते इग्नोर करा. कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, हसू हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि हा व्हिडिओ माझ्या भावाने माझ्यासाठी काढून पाठवलेला. त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि माझ्यासाठी पण ह्या आठवणीत असतील. त्याच्यानंतर आम्ही परत यायला निघालो, कारण आता डायरेक्ट घरी जाणार होतो ते बाळालाच घेऊन. चला बघताय का, तोपर्यंत बाय बाय.